लेडी स्पेशलच्या सुरुवातीलाच बघणार आहोत एक असं गाव जे केवळ आनंदच देतं। नेमकं कसं आहे आणि कुठलं आहे हे गाव पाहूया झी24 तासचा हा विशेष रिपोर्ट। आनंदवाडी लातूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव जरी छोटंसं असलं तरी गावानं सगळ्यांसमोर अनोखा आदर ठेवलाय। महिला सक्षमीकरणाकरता गावानं केवळ कागदोपत्री उपाययोजना केलेल्या नाहीत तर त्यासाठी कृती केली आहे। इथल्या प्रत्येक घरावर कुटुंबातल्या महिलेच्या नावाची पाटी तिच्या मोबाईल नंबरसह लावण्यात आल्याचं दिसतंय। केवळ नावच लिहिलेलं नाही तर 712 आणि नमुना 8A वर नाव लावून अर्ध घरही महिलेच्या नावावर केलंय। आनंदवाडी गावची सरपंच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा ही महिलाच आहेत। तसंच गावात कुणाचं लग्न असलं तर जेवणाच्या पहिल्या पंक्तीत बसण्याचा मान हा महिलांचाच असतो। आमच्या गावात सगळ्या महिला मिळून मंडळ घेता आणि गट करून आम्ही काही पण केलेल्या वस्तू केलेला नियोजन पूर्णपणे जाते। याच्यात पुरुषाचा पण अडथळा नाही। मुली जन्मल्या की मुलीचं लग्न करण्यासाठी आमचं गाव तयार आहे। सामूहिकरित्या लग्न व हे लग्न सोहळा करण्यात येतो। गेल्या वर्षीपासून आमचं गाव करतंय आणि आता मुलगी जन्मली तरी आम्हाला काही टेन्शन नाही की कारण काय तर आमच्या गावातली सर्व मंडळी सामुदायिक विवाह करण्यास तयार आहेत। आमच्या गावातील ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला आणि त्या ठरावाप्रमाणे महिलांच्या नावे घर करण्याचं नियोजन ठरवण्यात आलं आणि मग आम्ही सर्वांनी ठरावाप्रमाणे प्रत्येक घर हे महिलांच्या नावे करण्यात आलं। संपूर्ण गावानं केलेल्या मरणोत्तर अवयवदानाच्या संकल्पामुळे ही आनंदवाडी चर्चेत आलाय। संपूर्ण गावानं अवयवदान करण्याचा संकल्प केलेलं हे महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं पहिलं गाव ठरलंय। गावातल्या 407 जणांनी मरणोत्तर अवयवदान तर 3घांनी देहदानाचा संकल्प केलाय। गावात ही अवयवदानाची चळवळ व त्याचबरोबर देहदान या दोन गोष्टी सरपंच भाऊनी माझ्या कानावर घातल्या आणि याबद्दल मला विचारणा केली तर मी त्यांना सांगता क्षणी होकार दिला। आमच्या गावातर्फे अवयवदान संकल्प झाला आहे आणि लोक पूर्ण प्रयत्न करतील की त्यांचे अवयव हे निरोगी राहतील। आता आमची शासनाकडून सुद्धा अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला योग्य त्या उपलब्ध सोयी करून द्याव्यात। गावची ही क्रांतिकारी पावलं लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीनं हे गाव दत्तक घेतलंय। आनंदवाडी नावासारखंच आनंदी आहे। अगदी इथली स्मशानभूमी देखील। तिथं मोठा बगीचा आहे। तिथंच तरुण व्हॉलीबॉल खेळतात तर पंचमीला स्त्रिया भुलई खेळतात। इथं अंत्यविधी झाल्यानंतर उरलेली राख ग्रामस्थ नदीपात्रात न टाकता आपल्या शेतात पुरतात। आम्हाला शासनाकडून एवढी अपेक्षा आहे की बुवा हे अवयव आम्ही दान करतोय परंतु ह्याचं प्रत्यारोपण करण्यासाठी लातूर सारख्या शहरामध्ये सुविधा नाही तर शासनानं ते अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावं ही आमची शासनाकडे मागणी आहे। सध्या हे 4था प्रोजेक्ट जो की मरणोत्तर अवयवदान ज्यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग 406 जणांचा मरणोत्तर अवयवदानाचा व 3 जणांचा देहदानाचा अशा प्रकारचा हा संकल्प आज करण्यात आला। व्यसनमुक्त तंटामुक्त असणाऱ्या या गावात गेल्या 15 वर्षांपासून पोलीसही फिरकलेले नाहीत कारण गावात गुन्हाच घडत नाही। स्वच्छतेच्या बाबतीत शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार गावानं तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पटकावलाय। या गावचा आदर्श प्रत्येक गावानं घेतला तर सगळा देशच आनंदवाडी झाल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण अवयवदानाच्या केलेल्या संकल्पामुळे लातूर जिल्ह्यातलं आनंदवाडी हे गाव चर्चेत आलं असलं तरी खऱ्या अर्थानं या गावातलं महिला सक्षमीकरण यामुळे हे गाव आज राज्यातच नव्हे तर देशात अव्वल आहे। त्याचा पुरावा आपण पाहू शकता। प्रत्येक घरावर महिलांचं अशा पद्धतीनं नाव लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या लोकांनी ज्या नेत्यांनी महिला सक्षमीकरणाच्या आतापर्यंत गप्पा मारलेल्या आहेत त्यांनी नुसतं गप्पा मारू नये, त्यांनी एकदा या आनंदवाडीला नक्कीच भेट द्यावी। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।